जालन्यामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा, महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। आज शिरूरमध्ये दुपारी 1 वाजता शरद पवारांची सभा। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि संजय राऊतांची एकत्रित सभा। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शो याच्या नियोजनाबाबत MCA क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि शिर्डी दौऱ्यावर। शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये सभांचं आयोजन। आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवारांचं भाकीत। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याचा अंदाज। शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमध्ये जाहीर सभा। मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मावळमध्ये। सांगवीत सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात देशातील एकूण मतदानाची आकडेवारी 64.15%, तर राज्यातलं मतदान 61.44%। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार, महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणे 2 लाख मतांनी निवडून येतील, माजी खासदार निलेश राणेंना विश्वास। रत्नागिरीतल्या शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याला नारायण राणेंकडून दमदाटी, विनायक राऊतांचा आरोप, तर किरण सामंत कोणत्याही दादागिरीला भीक घालणार नाहीत। किरण सामंतांबाबतही विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यातल्या वारजे भागात सुप्रिया सुळेंचं फटाके वाजवत आणि गुलाल लावत स्वागत। निकालापूर्वीच नगरसेवक सचिन दोडके यांनी सुप्रिया सुळेंना लावला विजयी गुलाल। बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंचा जोरदार विजय होईल, जयंत पाटलांना विश्वास। EVM हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी। सापळा रचत अंबादास दानवेंच्या भावानं 1 लाख रुपये घेताना मारुती ढाकणेला रंगेहात पकडलं। जळगावमध्ये जैन समाजाकडून विजयरत्न सुंदरजी महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुंदरजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातल्या काही गावांचा मतदानावरती बहिष्कार। नांदूर मध्यमेश्वर कालवा क्षेत्रात पाटबंधारे विभाग आवर्तन सोडण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा डोर टू डोर प्रचार। आमदार सुनील प्रभू आणि ऋतुजा लिटकेंची उपस्थिती। गणेश नाईकांचं कुटुंब नाराज नाही, नाईक कुटुंब लोकसभेसाठी नरेश म्हस्केंचं काम करणार, मीनाक्षी शिंदेंची माहिती। जळगाव आणि रावेर या दोनही जागा बहुमतानं निवडून येतील, फडणवीसांना विश्वास। खासदार राजेंद्र गावित यांना 5 वर्ष सांभाळलं, आता तुम्ही सुद्धा नीट सांभाळा। पालघर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगाव यांचा मंत्री रवींद्र चव्हाणांना टोला। ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्केंनी पुन्हा एकदा गणेश नाईकांची भेट घेतली। निवडणुकीसंदर्भात दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। लोकसभेत ज्या पद्धतीनं खोतकर आपल्या सोबत आहेत त्याचप्रमाणे विधानसभेला त्यांच्या पाठीशी असणार। जालना इथल्या प्रचार सभेत रावसाहेब दानवेंचं शिवसैनिकांना आश्वासन। पुण्याच्या सासवडमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदान केंद्र प्रतिनिधी आणि मतदारांची भेट घेतली। यावेळी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हजर होते। गिरीश महाजन संकट मोचक नाहीत तर संकट आहेत, माजी खासदार उन्मेष पाटील यांची टीका। 2 नंबरच्या पैशातने आठवड्यात लक्ष्मी दर्शन होईल, असंही वक्तव्य। गेली 10 वर्ष विकास थांबलेला, आपला खासदार कोण हे विचारण्याची वेळ आली होती। आमदार नितेश राणेंचा विनायक राऊतांना खोचक टोला। महाविकास आघाडीकडनं अतिरेकी अजमल कसाबच्या नावानं राजकारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या आशीर्वादानं अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर होईल, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। देशाचा पंतप्रधान बदलणार नाही आणि अहिल्यानगरचा खासदारही बदलणार नाही, खासदार सुजय विखेंना विश्वास। मुंबई ठाण्यानंतर वाघाची डळकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथल्या जनतेचं धनुष्यबाणावर आणि बाळासाहेबांवर प्रेम, इथला मतदार आपल्यासोबत एकनिष्ठ। संभाजीनगरमधल्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।